हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा। तर नेक्स्ट पॉइंट आहे अनुसया टेम्पल। दत्तात्रयाचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण जाणार आहे अनुसया टेम्पलकडे। तर सुरुवातीलाच येथे खूप सुंदर असं ओम काढलेला आहे। प्रवेशद्वार एकदम सुंदर आहे आणि इथे दोन मार्ग आहेत, तर तुम्ही कोणत्याही मार्गाने वरती जाऊ शकता देवीचे दर्शन घेण्यासाठी। आणि आम्ही गेलो होतो तर तेथे आरती सुरूच झालेली होती, त्यामुळे एकदम प्रसन्न वाटत आहे आणि खूपच सुंदर असं वातावरण आहे। मंदिराच्या बाहेरच्या बाजूने छोटे छोटे मंदिर आहेत तेथे। तर रेणुका मातेच्या गडावरून हे तिन्ही मंदिर दिसतात। 3 शिखर आहेत ते सह्याद्री रांगांवर। तर हे दत्तात्रयांची आई अनुसया देवीचं मंदिर आहे आणि खूप सुंदर आहे। एकदम आल्यानंतर ते एकदम प्रसन्नच वाटत आहे इथे। आणि पावसाळ्यात तर आणखीनच खूपच सुंदर असं वातावरण असणार आहे, सगळीकडे हिरवगार वगैरे असं। तर आरती झालेली आहे आणि आता आम्ही देवीचे दर्शन घेऊ। इथे फोन अलाउड नाही आहे आतमध्ये, तर त्यामुळे तो व्हिडिओ काढता येणार नाही आहे। दर्शन घेतलं आणि प्रसाद देखील घेतला आम्ही, मस्त होता प्रसाद देखील। आणि मंदिराच्या आजूबाजूला तर खूपच माकडं आहेत, पण देवीच्या पायथ्याशी देखील खूप जास्त प्रमाणात माकडं आहेत आणि ते खाऊ शोधत असतात। आणि त्यामुळे तुम्ही बायकांनी गजरा लावून नका येऊ, कारण तर आम्ही खाली येत होतो तर खूप माकडं होते आणि ते ताई आणि दादा गाडीतून उतरतच होते आणि त्यांनी गजरा लावलेला होता। तर माकडांना वाटलं ते खाऊच आहे, त्यामुळे त्यांनी त्यांच्या अंगावर उडी मारून तो गजरा खाली खेचून काढला। त्यामुळे तुम्ही प्लीज गजरा लावून नका येऊ। त्याला कळलं की कणाकणात ईश्वर आहे, आपण असं चुकीचा उपदेश दिलाय। त्याचा एक प्रसंग आहे, मग पंढरपुरात गेले होते आणि गुरु करण्यापूर्वीचा एक प्रसंग आहे। नामदेव महाराज आज वाळवंटामध्ये द्वादशी जीव घालते लोक पंढरपूरला, आहे का नाही? पण त्या ठिकाणी कोणलाही पण एखादं जोडपं जीव घालायचं बा, विठोबा रखुमाई समजून त्यांचं पूजन करायचं, त्यांना खाऊ पिऊ घालायचं। मग त्या ठिकाणी एकदा हे नामदेव महाराज तिथं गेले होते। म्हणजे आधीच्या एका प्रसंगात असा उल्लेख आहे का ते त्या ठिकाणी याच्या रूपाने गेले होते, वेगळ्या अंत्य जोडप्याचं रूप घेऊन। तर त्यांच्याकडे पाहून त्यांचे ते मळलेले कपडे आणि याला वाकडा अवतार आणि याला कसं काय जीव घालायचं विकल्प आला म्हणा। आणि मग यांना तर पांडुरंगाला रखुमाईला जीव घालायचं होतं ना वाळवंटावर। देवाने सांगितलं होतं त्याला जास्त महत्व आहे, पण ते मी नाही जीव घातलं। आणि मग नंतर पांडुरंगाकडे तक्रार केली, म्हणले बारशीला मी बसलो बा तुम्ही सांगितल्याप्रमाणे वाळवंटावर जेवण तयार घेऊन, तुम्ही आले नाही जेवायला, मी तुम्हाला आवाहन केलं, तेव्हा देवाने सांगितलं आम्ही आलो, तू आम्हाला नाही ओळखलं। एका दादा अशी मी सांगते की म्हणे एका भिल्ल जोडप्याचं रूप घेतलं विठोबा रखुमाईने आणि नामदेव तिथं 12 सोडाया बसलेले होते, तिथं आले आणि त्यांनी तिथं चुलात पेटवलं, दंडाची चूल मांडून एक कुत्रच कापलं, टाकलं अंडी शिजायला। बापरे, त्यांना पाहून घाबरून पळून गेले तिथून। ते म्हणजे नंतर मग पांडुरंगाने सांगितलं होतं मी आलो होतो तुझ्याकडं बघ, आम्ही अशा रूपात आलो होतो। आणि नामदेव म्हणला जेव्हा मग तुम्ही पुत्र कापून अरे म्हणजे तुला दाखवाय पुरतं होतं, पुत्र म्हणजे आम्हीच होतो, सगळी रूप आम्हीच नटलेलो होतो, असा एक प्रसंग आहे। पण मग
केल्यानंतरचा एक प्रसंग असं सांगते की त्यावेळेस नामदेव महाराज बसले द्वादशी सोडायला वाळवंटामध्ये स्वयंपाक तयार करून आणि पाहत होते कोणतरी यजमान येईल म्हणजे पाहुणा येईल आणि माझी द्वादश सोडायला. हा मग त्याला पहिला नैवेद्य देईल मग द्वादश सोडील. दुसरं कुणी यायच्या आधी एक कुत्रं आलं आणि नामदेव पुढची रोटी घेऊन पळालं. कुत्र पुढं नामदेव माग अरे थांब वाटी हातात घेतली. नामदेव अरे देवा थांब कोणाला तुमच्या कुत्र्याला अरे देवा थांब पूर्ण रोटी खाऊन तुझं पोट दुखल तूप लावून वाटी घे. म्हणजे हा आधीचा प्रसंग असा होता की एवढ्या सगळ्या गोष्टींना ते वेगळ्या आधी त्याला असं वाटायचं की देव ठराविकच ठिकाणी आहे आणि अनुग्रह मिळाल्यानंतर त्याला कळलं की देव नाही असं ठिकाणच नाही, देव प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. हा फरक आहे कच्च्या मडक्यात आणि पक्क्या मडक्यात. कच्च्या मडक्याला अहंकार ज्यादा असतो मी म्हणजे कोण आणि पक्क्या मडक्याला अभिमान नसतो मी क्षुद्र आहे नगण्य आहे. ह्या विश्वाच्या पसाऱ्यामध्ये ही नम्रपणाची भावना निर्माण होती आणि ह्या विश्वातल्या प्रत्येक कणात देव आहे ही भावना निर्माण होती. हे नामदेव महाराजांचं हे ना देव मंदिर फिरवलेलं अजूनही तसं आहे. पश्चिम दिशेचा दरवाजा आहे, पूर्वेकडे दरवाजा नाही म्हणजे महादेवाच्या मंदिराला. म्हणजे ते मंदिर कुठलंही असं दरवाजा पूर्वेकडेच असतो पण याला पश्चिमेकडे दरवाजा. मंदिर फिरवलं ना काही आहे तिथले आमच्या नागनाथ. ओके धन्यवाद. मंडळ आपला आवाज घ्यायचा झालं. तर आम्ही आता जेवण बनवायला थांबलेलो आहोत इथे. तुम्ही पाहू शकता किती छान वातावरण आहे. तर आज मस्त आम्ही आउटडोर कुकिंग करणार आहे आणि खूप भारी पहिल्यांदाच करतोय आम्ही. तर चला मग आणि पिठलं भाकरी आणि मसाले भात बनवणार आहे आणि बाकीची चटण्या वगैरे तर आहेतच. चला. इकडं गहू दिसतोय, इकडं हरभरा आहे. मस्त आंब्याच्या खाली आम्ही जेवण करणार आहे. आणली शंभू. काय करतो तू? वीर पण येत तर बेसन होईपर्यंत आम्ही मसाले भाताची तयारी करून घेतली होती. सर्व चिरून ठेवलं होतं आणि आता आम्ही मसाले भात बनवते आरतीताईंनी. बाकी पप्पा अण्णा वगैरे सर्वांना जेवायला बसवलेलं आहे आणि साईड बाई ते भाकरी पण करते ते. सावका सावका जाऊ जेवतानाचा पण काढलाय का थोडं इकडे बघा जरा एक लाईक.
आजोबा लोकांनी बरोबर 2 बोटं केलं. शंभूनी सांगितलं 2 बोटं करायला. ते बरोबर शिकवत आहे आजोबा लोकांना. याला येतच होतं ना. गॅस फुल कर ना. टाक दुपारी काय मसाले राहिले ते टाकून तर येथे पूजाताई बाळासाठी अक्षूसाठी शिरा बनवत आहेत आणि आता आम्ही बसू थोड्या वेळ जायला 5 मिनिटांमध्ये. तर शेतामध्ये कोणतेही पदार्थ किंवा भाजी बनवा तर ही छानच लागते आणि टेस्ट पण खूप भारी असते. तर आम्ही 3 गॅस आणले होते छोटे आणि त्यामुळे आमचं लवकर स्वयंपाक पण झाला आणि बस जेवण पण झालं लवकर. 1-1.5 तास लागला आम्हाला सर्व आवरायला. पाणी घे ना. जलद टाकून पाणी येते त्यात. बस आरती पूजाताई. पहिलं पाणी पितात. पाणी प्यायला कुठं भाकर जाते का? शंभूनी सांगितलं. हे बघा असं दाखवून त्यांना म्हणजे दिसेल ना काय काय भाजी. आता तर आता जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही निघतोय. सगळं सामान वगैरे गाडीमध्ये ठेवलं आणि आता सर्वजण जाऊन बसलेले आहेत गाडीमध्ये. आम्हीच लास्टला चाललोय आणि खरंच खूपच भारी होतं वातावरण, एकदम भारी. 3 वाजले होते आम्हाला जेवण करताना. तर चला मग सर्वजण बसलेत आणि आता आम्ही जाणार आहे औंढा नागनाथला. तर चला. पडून गेले काय काय राहिले आता काय नाही राहिलं त्या आपली माणसं आले का सगळे? आले सगळे आलेले आहेत. अरे तुला काल डब्बा दिलता बडीशेपचा कुठे आणि त्याने असा दम मारायचा ना. एका दमात कारखान्याचा बॉयलर पेटला पाहिजे. मला नाही सांगता येतो बाबा. तर आता आपण पोहोचलो आहे औंढा नागनाथला. तर हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढा हे गाव आहे व त्यामध्ये हे मंदिर वसलेलं आहे आणि आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकता किती मोठा भव्य दिव्य आहे. आणि आज जरा गर्दी होती त्यामुळे आम्हाला दर्शन घ्यायला थोडा उशीरच होणार होता. औंढा नागनाथ हे भारतातील 8वे ज्योतिर्लिंग असून हे
हे यादवकालीन मंदिर आहे आणि या मंदिरावरील नक्षीकाम तुम्ही बघू शकता. एकदम कोरीव असं नक्षीकाम आणि एकदम सुंदर असं दिसत आहे. तुम्ही बघू शकता किती भारी बनवलेलं आहे आणि हेमाडपंथी बांधकाम आहे ह्या मंदिराचं, म्हणजे पूर्ण दगडामध्ये केलेलं आहे. आणि जसं भुलेश्वरचं आहे तसंच हे वाटत होतं मला मंदिर. कोणी भुलेश्वरला गेला असेल तर त्यांच्या लक्षात येईल हे बांधकाम. हे गोमुख आहे, जिथून देवाला आंघोळ घातल्यानंतर पाणी बाहेर येतं ना, त्याला गोमुख बोलतात. अच्छा. तर भगवान शंकराचे प्रवेशद्वार हे एकतर पूर्वेकडे नाही तर उत्तरेकडे असते, पण हे एकमेव असं भगवान शंकराचं ठिकाण आहे की ज्याचं प्रवेशद्वार हे पश्चिमेकडे आहे. आणि हे मंदिर पश्चिमेकडे फिरण्याचं कारण म्हणजे नागनाथ आहेत, नागनाथ महाराज. तर ते वारे करून येत असताना ते मुक्कामाला औंढा इथे थांबले होते आणि मंदिरामध्ये ते आपलं भजन म्हणत होते. तर तेथे पुजारी जे आहेत ते पूजा करताना त्यांना अडथळा येत होता. तर ते त्यांना म्हटले की नाही, इथे तुम्ही भजन वगैरे करू नका, आम्हाला त्रास होत आहे. तर ते म्हटले आम्ही मंदिराच्या मागच्या बाजूला जाऊन भजन करतो. तर तेथे गेल्यानंतर ते त्यांचं भजन वगैरे करू लागले व नंतर नामदेव महाराजांचं भजन ऐकून गावातील औंढा येथील सर्व लोक जमा होऊ लागले व भजनात एकाग्र होऊ लागले व भगवान महादेवांनी देखील भजन ऐकण्यासाठी त्यांनी पूर्ण म्हणजे पूर्वेला जो दरवाजा होता तर तो पूर्ण मंदिर फिरवलं होतं असं म्हणतात. तेव्हापासून या मंदिराचा दरवाजा हा पश्चिमेकडेच आहे, मुख्य दरवाजा. भोले बम बम 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 भोले. आज तुम्ही मंदिरात आलेले हा मंदिर आहे 5,500 इथं वर्षापूर्वी तलाव जंगल होतं. आ जंगलाच्या आतमध्ये अशा भरपूर गायी राहत होत्या. हिच्यामधून एक गायी राहायची, हिचं नाव होतं कावं धनुबलून. दररोजच्या एक गायी राहायची, हिचं नाव होतं कावं धनुबलून. दररोजच्या टायमी सारा खाऊन पाली पिऊन आपलं का जेवढं का दूध ती जीव्या ज्योतिर्लिंगावर सोडून जायची. इथे नामदेव महाराज आलते बघा. इथं नामदेव महाराजाचं मंदिर आहे. नामदेव महाराजांनी कीर्तन केला, शिरवलेले देवळा जगामध्ये हाती. नामदेवती दुधा प्यायला इथं जो एक राक्षस राहत होता, हर एक पुजारीला मारून खात होता. या बाहेरच्या लोकांना बरं नाही दिसलं. नामदेव महाराजाला धक्काबुक्की दिली, भीमाली चारी दिसली, 4 गदे मारले बघा. पूर्व, पश्चिम, दक्षिण हा उत्तर. बालाजी इथून खाली उतरल्या परत कळसावरचा पाटराबाई दिसतो. औरंगजेबने खंडन केला, इंदोरच्या याला दिवला बांधलेला आहे. हा जो इथं नंदीबेल आहे, हा नंदीबेल थोडा तिरपा बघतो. का वरच्या थोडा तिरपा बघतो. आता तुम्ही आतमध्ये जासाल, मला एक काचाची विष्णूची मूर्ती दिसतो. विष्णूची मूर्ती थोडी समोर आहे, थोडा गावाला साईडला आहे. नंदीबेल वाकू पाहतो, मधातले ज्योतिर्लिंग ऐकायला आहे. कसं काकू काका अशी माहिती आहे. मी 3ऱ्या वर्गात शिकतोय, मला का वडील नाहीये, वडील नाही, तिच्याबरोबर गाईडचं काय काम करतोय. तुमची जे मदत झाली, काही शाळा करता मदत म्हणून देऊ शकता माझी जबरदस्ती ना. बोला ऐकता. नागनाथ महाराज जेवढे प्रयत्न करते ना तेवढी तुम्ही तरी किती हे गेले ना अजून काम कशा. हा
हडप्पा ना? हडप्पा संस्कृती मोहेंजोदडो. हा याच्या आत कशी डिझाईन ते काय याचे हनुमानासारखी मूर्ती दिसते. तर खूप जास्त गर्दी होती इथे आणि आतमध्ये यायल्यानंतर गर्दीमध्ये श्वास घ्यायला पण त्रास होत होता, एवढी गर्दी होती तिथे आतमध्ये गेल्यानंतर. आणि महादेवाचं जे आपलं ज्योतिर्लिंग आहे ते सर्वात खाली आहे, म्हणजे तळघरात म्हणू शकतो आपण, तसं आहे. तर इथे तुम्ही फॅन बघत आहे, तर त्याचं वरचं जे हुक आहे ते दगडाचं आहे, म्हणजे एवढं बारीक बारीक लक्ष देऊन काम केलेलं आहे या मंदिराचं. एकदम नक्षीकाम तर एकदम सुरेख आहे. आणि काही जणांनी येथे अभिषेक पण केलेला आहे दर्शन घेतल्यानंतर. तर आणि दर्शन आम्ही घेतलं, दर्शन छान झालं. आणि आता आम्ही नामदेव महाराजांच्या मंदिरात जात आहे आणि पाया पडून इथे दर्शन घेऊ. लेस लागली त्याला. दाजी जरा तर खूप छान झाली आमची ट्रिप आणि एकदम आता सुखरूप आम्ही घरी पोहोचलो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.